आणि आता आपल्या समोर येतोय अक्षय भावळे. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत है. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. ऐशा संता शरण दावे, ऐशा संता शरण दावे, जनी म्हणे त्याला द्यावे. जनी म्हणे त्याला द्यावे, त्याला द्यावे. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत है. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. वा बुवा, छान गायलात. थँक्यू. परीक्षकांना विचारूयात. हो, स्वप्नील दादा. अक्षय खूप छान गायलास. थँक्यू. तुझा मागचा परफॉर्मन्स आणि आजचा परफॉर्मन्स ह्याच्यात मी तुला काही सूचना सांगितल्या होत्या, या तू लक्षपूर्वक केलेल्या आहेस आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. सूर लावण्याची जी पद्धत आहे, जो टोनल क्वालिटी तू या गाण्यात जी लावलीस ती खूप छान होती. तरीही अजून तुला थोडंसं अजून वर्कआउट करायला लागेल तुझ्या टोनवरती. स्क्विकी वाटतो थोडासा आवाज. तुला माहिती आहे का, आवाजात जो दोष निर्माण होतो ना, तो चुकीचं खाल्ल्यामुळे नाही, पण चुकीचा आवाज लावल्यामुळे. हो, तर ह्या गोष्टी आता जर तू रिपेअर केल्यास तर पुढे जाऊन तुला त्याचा खूप उपयोग होईल. सुरेल गायलास, मस्त गायलास. मला खूप आवडलं तुझं गाणं. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. छान छान गायलास. मध्ये तू थोडंसं मला वाटलं की समेवर येताना आणि साधारण एक लय जी होती मागच्या वेळेला, दोन्ही वेळेला तुला स्वप्नील दादांनी सांगितलं होतं की खूप खूप धावतोस, की शांतपणे आपण आपल्या स्टेशनवर इथे येणार आहोत, पण ती यायच्या आधीच आपण खालती उतरून पळत 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 ती तिकडे जायचं. तसं केलंस तू आणि सम नीट गाठता आली नाही तुला एक दोनदा. आणि मध्ये काय झालं, तुला दोन आवरताना नुसतंच तू ब्लँक झाला होतास का? तुला उचलता आलं नाही का? असं होतं कधी कधी. होतं, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. असं होतं, आमचंही होतं. पण ओव्हरऑल तुझा परफॉर्मन्स खूप चांगला होता आणि तू सुरेल गायलास, त्याच्यामुळे तुझं कौतुक करतो मी. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. पामेला. ऑल द बेस्ट.